औषधीय गुणों वाली चिघोर की सब्जी बाजार में उपलब्ध। विभिन्न बीमारियों से बचाव के लिए चिघोर फायदेमंद। वर्ष में सिर्फ एक बार, वह भी बसंत ऋतु के एक महीने में मिलने वाली चिघोर नामक जंगली सब्जी अब बुल्ढाना के बाजार में बिक्री के लिए उपलब्ध हो गई है। ये भोकर या गोंधड़ नामक पेड़ पर लगने वाला मोहर है, जिसे चिघोर कहा जाता है। एक महीने के बाद ये फल में परिवर्तित हो जाता है। इस जंगली सब्जी में औषधीय गुण प्रचुर मात्रा में पाए जाते हैं। ये महिलाओं से जुड़ी विभिन्न बीमारियों के उपचार में प्रभावी मानी जाती है। साथ ही रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने में भी सहायक होती है। आहार विशेषज्ञों के अनुसार इस सब्जी का अधिकतम लाभ लेने के लिए इस एक महीने में इसे भोजन में शामिल करना फायदेमंद रहेगा। चिघोर पूरी तरह से प्राकृतिक और बिना किसी रासायनिक प्रक्रिया से तैयार हुआ जंगली आहार है। वर्तमान में ये बुल्ढाना के बाजार में 100 रुपए प्रति किलो की दर से उपलब्ध है। डॉक्टर पल्लवी जोशी, आहार विशेषज्ञ, बुल्ढाना। राजेश ढोलकर, ग्राहक, बुल्ढाना। बाजारामध्ये चिघोर हा विकण्यासाठी आला आहे। त्याचे गुणधर्म काय, मानवी शरीराला काय फायदा होतो? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे। चिघोर हा साधारण मार्च महिन्यामध्ये 15 मार्च ते 15 एप्रिल या पिरियडमध्येच फक्त तुम्हाला मिळतं। म्हणजे वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो तेव्हा नवीन जी पालवी फुटते त्याला फुलोरा म्हणतात। चिघोर म्हणजे एक बेसिकली गोंधनाचा किंवा याचा फुलोरा, भोकराचा फुलोरा म्हणजे चिघोर। ही एक रानभाजी आहे आणि ही फक्त याच विशिष्ट वेळामध्ये उपलब्ध असते। तर ही जर तुम्ही सेवन केली तर तुम्हाला भरपूर प्रमाणात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम याचा लाभ मिळू शकतो आणि त्यामुळे बऱ्याचशा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा बराचसा उपयोग केला जाऊ शकतो। त्याचबरोबर यामध्ये अँटीबॅक्टेरियल तसंच अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे बऱ्याचशा प्रकारच्या खोकल्यांवर, त्यानंतर महिलांचे जे आजार आहेत त्यावरही हे बऱ्यापैकी वापरलं जाऊ शकतं। त्याचबरोबर शक्तिवर्धक असल्यामुळे, वीर्यवर्धक असल्यामुळे लैंगिक समस्यांवर पण हे बऱ्यापैकी वापरलं जाऊ शकतं। त्याचबरोबर स्त्रियांमध्ये जे मासिक पाळीचे आजार आहेत, तसेच लघवीची जळजळ आहे किंवा इतर जे पांढऱ्या पाण्याचे आजार, ह्यासाठी पण हे बऱ्यापैकी उपयुक्त असू शकतं। चिघोर ही एक रानभाजी आहे। गोंधन किंवा भोकरच्या झाडांपासून हे जंगलामध्ये तयार होणारी वनस्पती आहे। त्याच्यापासून त्याला येणारा जो फुलोरा असतो त्याची ही चिघोराची भाजी होते। ही रानभाजी म्हणून सर्वत्र आपल्या एरियामध्ये मिळते। या रानभाजीचा अनेक फायदे शारीरिक दृष्ट्या आहे। पोटाचे विकार ज्यांना असतात त्यांनी ही भाजी खावी। पोटामध्ये असणारी सुजन किंवा पोटाचे आजार, अपचन ज्यांना आहे, या भाजीच्या यामुळे फायदा होतो। त्यामुळे चिघोराची भाजी किंवा वर्षातून 2-3 वेळेस खाल्ली पाहिजे। सध्या ही भाजी मार्केटला उपलब्ध आहे, त्याच्यामुळे या रानभाजीचा लोकांनी आस्वाद घ्यावा हीच एक अपेक्षा आहे। तुम्ही किती वेळेस भाजी घेता? मी या वर्षातून किमान 2-4 वेळेस या भाजीचा आस्वाद घेतला जातो, ज्याच्यामुळे अनेक फायदे शरीरामध्ये मिळतात आणि ते फायदे मला जाणवतात।